मुंबईमध्ये शिवसेना खासदार रवींद्र वायकरांच्या गाडीला टेम्पोची धडक बसल्याचं कळतंय। जोगेश्वरीच्या एसआरपीएफ कॅम्पच्या गटेजवळ हा अपघात झालाय। पश्चिम द्रुतगती महामार्गाजवळ रात्री 11च्या सुमारास हा अपघात झाल्याचं कळतंय। सुदैवाने रवींद्र वायकर यांना या अपघातात कोणतीही इजा झालेली नाहीये। अपघाताच्या वेळी आरोपी टेम्पो चालक हा मद्यधुंद अवस्थेत होता अशीही प्राथमिक माहिती कळतेय। दरम्यान खासदार रवींद्र वायकर यांच्याकडनं वनराई पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे। आपले प्रतिनिधी सत्यम सिंग आपल्या सोबत आहेत, त्यांच्याकडनं सविस्तर माहिती घेऊया। सत्यम, नक्की कशा पद्धतीने हा अपघात घडला होता आणि रवींद्र वायकर यांना कुठल्याही पद्धतीची इजा झाली नाही असं कळतंय, परंतु त्यांच्याकडनं आणखीन काही माहिती मिळाली आहे का? नक्कीच आपण पाहिलं तर काल रात्री 10 ते 10:30च्या सुमारास आहे खासदार रवींद्र वायकर हे पश्चिम द्रुतगती महामार्गाकडून जोगेश्वरीमधून येत असताना एसआरपी कॅम्प जवळ आहे तर एका टेम्पो चालक आहेत, आयसर टेम्पो चालक, त्यांनी ज्या ठिकाणी रवींद्र वायकर बसले होते त्याच गेटला धडक दिल्यामुळे किरकोळ गाडीचं नुकसान झालं आहे। मात्र या सुदैवाने या अपघातात रवींद्र वायकर सुखरूप वाचले आहेत, मात्र गाडीचे किरकोळ नुकसान झालं। सध्या त्या ठिकाणी घटनेची माहिती मिळताच वनराई पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेऊन टेम्पो चालक जो होता ज्यांनी या धडक दिला होता टर्न घेताना ते असं माहिती मिळत आहे की टेम्पो टर्न घेताना मध्ये एक बाईक आली आणि तर रवींद्र वायकर यांच्या गाडीला टेम्पो आहे आयसर टेम्पो त्यांनी धडक दिला होता। या टेम्पो चालकाला वनराई पोलिसांनी ताब्यात घेतला, मात्र प्राथमिक जी माहिती मिळत आहे टेम्पो चालक तो दारू पिऊन होता अशी प्राथमिक माहिती मिळत। सध्या वनराई पोलिसांनी या संदर्भात रवींद्र वायकर यांचा जबाब नोंदवल्यानंतर आहे पुढील तपास करत आहे। धन्यवाद सत्यम आपण दिलेल्या माहितीबद्दल। दरम्यान पोलिसांनी या संदर्भात काय प्रतिक्रिया दिली आपण पाहूया। आज बिंबिसार नगर मेन वेस्टर्न हायवे पासून मान्य खासदार साहेब जाताना आयशर गाडीचा आणि त्यांचा असं घासाघास झाली, त्यातून त्याच्या बाजूचं जे काही दरवाजाला नुकसान झालेलं आहे, किरकोळ नुकसान झालेलं आहे, त्याकरता गाडी पोलीस स्टेशनला आणलेली आहे। त्या चालक आहे त्याची चौकशी करत आहे आणि त्याप्रमाणे साहेब सांगतील त्याप्रमाणे पुढील काय असेल ते आम्ही कारवाई करून घेतो। नाही कोणाला दुखापत झाली नाही आहे, किरकोळ आपले नुकसान झालेलं आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।